चाकू पाहिला का योगी की इतना मारे बोलना हमने तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या एक नवनवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा राडा असा होणार आहे, आपल्याला जायचं मस्त आहे की कुठं जायचं आपल्याला आकाश म्हैसमाळला जायचं आपल्याला उद्या. मस्त आहे लिस्ट उद्याच्या काय सामानाची मस्त आहे की तिकडं जाऊन तिकडंच आपल्याला काय म्हणतात धिंगाणा राडा सगळं करायचं उद्या. विशेष नाही, डायरेक्ट मस्त आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत राडा ती प्लॅनिंग करायसाठी इकडं मस्त आहे की आचार्यकडे आलो होतो. आचार्य मामा इकडे आकाश भाऊच्या हॉटेलला मस्त आहे की लिस्ट वगैरे केली. उद्या मला नाही वाटत बहुत जेवण काही व्यवस्थित होणार आहे. मस्त आहे की गोड बीड काहीतरी घेऊन टाकू. कढीपत्ता लाल कलर कढीपत्ता किराणा दुकान. कंटक्की कोणता कलर लावा ना हा देव तो मस्त आहे का तो हॉटेलवर जायचं आपल्याला सामान घ्यायचं उद्यासाठी. उद्या मस्त आहे की आपली होणार आहे ट्रिप. तो भाई आज हम आ चुके अपने होटल पे. इधर आपने को लेने का है सामान कल का. मस्त आहे की आपलं हे बघून घ्या सगळ्यांनी. हॉटेलचं काय मस्त आहे की चहा आणि वडापाव आणि घरी आपलं मेस आहे. मेस म्हणजे घरगुती जेवण आहे. मस्त आहे की त्या विषयीने हॉटेल आवरलं होतं मी आज संध्याकाळी. इकडं स्वामींचा फोटो आणि मागं पण असं इकडं समोर ते क्लीनच आहे. पण असं मागं पण काही नाही, मागं सगळं क्लीनच आहे. मग खाली बी काहीच सामान नाही, बरणी सगळं सामान व्यवस्थितच आहे. झाडून वगैरे घेतलं. हे आपलं सकाळी मस्त आहे की कचरा गाडी टाकून द्यायचं. मस्त आहे की हॉटेल वगैरे आवरलं म्हणजे सकाळी आलं ना जास्त ताण राहत नाही आवरात. त्याच्यामुळं संध्याकाळचं आवरून घ्यायचं. मस्त आहे की आपण सामान वगैरे घेतलेले उद्यासाठी. मस्त आहे की पोहे पुलाव वगैरे करू. ते सकाळी ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट नेण्याच्या घरून कहून की संध्याकाळी मस्त सामान वगैरे भरलं होतं. काय मग आता योगेंद्र भाई काय म्हणते मग दोन शब्द होणं बरं आहे ना. मसाले भात खायले सगळे म्हैसमाळला फुटबॉल बॅट त्याच्यानंतर बॉल सगळी गँग. विशेष नाही, डायरेक्ट राडा. त्याच्यासोबत आकाश भाऊ गाडीत मस्त आहे की आता तिकडे दाजीला त्याला समोर ट्रॅक्टर चालवला. आपल्याला इथं पोरं भेटलेले पण सगळे ट्रॅकिंग विकिंग करत होते असं. पण ते आता पुरे दमलेले सगळ्या लिफ्ट दिलेले आपण. अजून तो वरतीला खतरनाक रिॲक्शन येणार आहे की सगळ्यांना गाड्या मोटरसायकलवर येईल. फक्त आपले नुसता राडा नुसता 1 2 3 4 5 अजून त्याच्यापेक्षा खतरनाक आपल्या डायरेक्ट विशेष नाही, डायरेक्ट माझ्या पोहोचलेलो आपण स्पॉटला. इथं ट्रॅक्टर लावलेला आता. त्याच्यानंतर इकडे फट्टा वगैरे बांधला मस्त आहे की. इकडे सगळे भेटले भाऊ. सगळ्याला भुका लागेल. सकाळी निघलो होतो ट्रॅक्टर मध्ये यायला जास्त उशीर झाला. पण हवा आणि धिंगा मस्ती अनलिमिटेड झाली. विशेष नव्हता डायरेक्ट. मायला ना कानून इथं पोरं येले ना नुसता धिंगाणा. कंटक्की बनवून चालू ताजी पुरी. इधर पूरे अपने आकाश भैया और ज्ञानेश्वर भैया पूरी मेहनत लगा की इधर कंटक्की बना रही और इधर ये लाल्या बेच के अकेला घारा घेतला आपण सगळ्यांनी जेवायला. आता टायमिंग किती झाला? तुला मीठ टाक म्हणलो आणखी 5 वाजून 7 मिनिटं आले. सकाळी आलेलो आहे. चक्कर मध्ये यायलाच लय उशीर झाला. जमलं का? एक नंबर. मित्रांनो वातावरण बघू शकता तुम्ही. आलो तेव्हा कसं होतं ना आता नाही असतं कसं आहे. कारण की वातावरण एकदम डेंजर झालेलं आहे, खतरनाक. त्याच्यामुळे फटाफट सगळेजण आवडताय. कोण
गाइस अभी पूरा धुका हो चुका है। अब हम निकलने वाले हैं घर को। फुलमरी में अभी निकलने वाले हैं। बहुत एंजॉय करे। क्या करे क्या करे इतना मारे बोलना हमने तिकडं तिकडं काय तिकडे ते बरे दिसले आपल्याला एवढं धुक्यात ड्रायव्हरने पहिली मारत बसेल त्याचं तर लग्न होईल आपलं लग्न बी नाही होईल। माता मंदिराकडे आपण चाललेलो पाया पडण्यासाठी आणि कारण की भाऊजी आणि योगेंद्र भैया पाया पडून आले म्हणून ते गाडी आपलं ट्रॅक्टर पुढे घेता येईल तोपर्यंत आपण पाया वगैरे पडून मस्त निवांत दर्शन वगैरे करून तर मस्त खतरनाक म्हणजे पाऊस चालू झालेला आहे ना आपण ट्रॅक्टरमध्ये आलेलो आहे त्याच्यामुळे आपली जास्त कंपार्शन होणार इकडे गिरजा माताचं दर्शन वगैरे घेतलं मस्त आहे की निवांत शांततेत दर्शन झालं। आज गर्दी वगैरे नव्हती गर्दी फक्त इथं याच्या जत्राच्या वेळेस राहते सगळ्यात जास्त। इकडे अजून कोण काही दिसत नाही आपण अजून घाट खाली उतरायचं आहे आपल्याला घाटावून तर अजूनच सगळ्यांची धिंगा चालू आहे खतरनाक डायरेक्ट झाडाखाली हा 100% पट्ट्यावर गेलं गावऱ्या पट्ट्यावर अरे वा पाऊस गेला आता म्हणून लाल माले आता पुरी जिरली आमच्या याचं लग्न होईल वाटतं का याचं लग्न होईल वाटतं का जिरली पुरी आपण पोहोचलेलो आपण आता फुलंब्रीला यांची अल्बम घेऊ शकते तुम्ही घरचे सगळे म्हणते यायला सगळे दारू पिऊन आलेले म्हणून पण तसा काही विषय नाही पण सगळ्याचे घरचे सगळ्याला पद्धतशीर घोडे लावणार आहे त्याच्यात काही विषय नाही आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये। हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा।